हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचे मिनी व्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आहे गुरुवार, तर आम्ही निघालो आहेत नरसोबाच्या वाडीला. तर नरसोबाच्या वाडीला संध्याकाळचंच आता निघालो. संध्याकाळचे वाजलेले आहेत 6. संध्याकाळचं वातावरण तुम्ही बघू शकतात. आणि आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत, तर त्यामुळे सुंदर असं वातावरण पण आहे. बघता बघता आम्ही आता येऊन पोचतो आहे इथे नरसोबाच्या वाडीला. नरसोबाच्या वाडीजवळ येऊन पोचलो. मस्त सुंदर असं प्रसन्न वाटत होतं, कारण की आता गुरुदेवांचं दर्शन पण भेटणार आहे, आपल्याला दर्शन करायला भेटणार आहे. त्यानंतर मग जो नारळ वगैरे काय घ्यायचा होता, धूप अगरबत्ती सगळं घेतलं. त्यानंतर जिथे जी अगरबत्ती द्यायची होती तर पेटवली तिथे. त्यानंतर आता आम्ही लगेच निघणार आहे इथे गुरुदेवांचं दर्शन करण्यासाठी. आणि सुंदर असं मस्त दर्शन झालं. तिथे मोबाईल काय अलाउड नव्हता, त्यामुळे मी काही तेवढं शूट नाही केलं. वरतून असा दिसतो सगळा नजारा. खूप भारी वाटत होतं, कारण की संध्याकाळी इथे मला आरतीसाठी स्पेशली जायचं होतं. तर बाजूलाच इथे श्री स्वामी समर्थ दत्तधाम आहे, तर तिथे मी येऊन पोचलो. तिथे काही मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे काय मी व्हिडिओ शूट करणार नाहीये. खूप मनाला प्रसन्न करणार असं वातावरण पण आहे इथे. आणि येऊन पोचलो आम्ही श्री स्वामी समर्थ दत्तधाममध्ये, श्री क्षेत्र नृसिंहवाडी. आतमध्ये मोबाईल शूट करण्यासाठी अलाउड नाही आहे, त्यामुळे काय मी मोबाईल इथे वापरणार नाही आहे. त्यानंतर मग आम्ही तिकडे दर्शन करून इकडे येऊन पोचलो दत्त मंदिरामध्ये. पालखी सोहळा पण आहे, तर तुम्ही बघून घ्या. दर्शन घेतलं, त्यानंतर पालखी सोहळा पण बघितला, त्यानंतर पालखीचं दर्शन पण केलं, त्यानंतर महाप्रसाद घेतला. आणि असा होता आजचा मिनी व्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.